Here we are for the CAD practical. So this is your स्कीम प्लेज. हे तुमचं विषयाचं स्कीम पेज आहे. तर या सेमिस्टरला तुम्हाला टोटल 6 विषय आहेत. 6 विषयामध्ये थोडक्यात तुमची इंट्रोडक्शन झाली असेल. सो देर आर 6 सब्जेक्ट फॉर दिस सेमिस्टर नंबर 3. In that first advanced surveying, okay, which abbreviation is ASU and course code is 22301. The second one is the highway engineering. Third one is the MOS. Fourth, building construction. Fifth, concrete technology, and last one, computer aided drawing. So for this course, I am here to teach you regarding the CAD subject. So this course having the 4 hours practical per week. ओके, ह्या विषयासाठी आठवड्याला 4 तासाचं तुमचं प्रॅक्टिकल असणार आहे. त्याच्यामध्ये थिअरी नाही आहे, ट्युटोरियल नाही, फक्त प्रॅक्टिकल वर्क आहे. सो दिस सब्जेक्ट हॅव्हिंग द प्रॅक्टिकल एंड सेमिस्टर एक्झाम, ओके, विच इज इंटरनल असेसमेंट. ओके, दिस सब्जेक्ट not have the any end semester exam for theory. Also practical progressive assessment theory regarding, okay, it includes the only 50 marks for the theory end semester exam and 50 marks for the practical progressive assessment. So this subject carries total marks 100. okay, या विषयासाठी कोणताही theory एक्झामचा पेपर नाही किंवा क्लास टेस्ट नाही आहे. फक्त प्रॅक्टिकल प्रोग्रेसिव्ह असेसमेंट जे मॅन्युअल असणार आहे ते फक्त 50 मार्काचं असणार आहे. आणि सगळा पूर्ण कोर्स झाल्यानंतर 50 मार्काची इंटरनल एंड सेमिस्टर एक्झाम असणार आहे. असं मिळून टोटल तुम्हाला 100 मार्काचा विषय आहे. दोन्ही ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 20 मार्क पडले पाहिजेत. प्रॅक्टिकल एंड सेमिस्टरला 20 मार्क पडले पाहिजेत आणि प्रॅक्टिकल प्रोग्रेसिव्ह असेसमेंटला 20 मार्क पडले पाहिजेत. असा हा कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग नावाचा या ठिकाणी विषय आहे. ठीक आहे. तर सब्जेक्टच्या बाबतीत थोडक्यात तोंड ओळख आता आपण बघणारच आहोत. पण तत्पूर्वी मला एक कन्फर्मेशन द्या की मार्कांचं जे काही वेटेज आहे ते तुमच्या लक्षात आलेलं आहे. समजले का मार्कांचे वेटेज? Yes, sir. Yes, sir. Sir. Okay. So this is a computer aided drawing, this course. So here is the curriculum, syllabus of this course. So short form of this course is the CAD, CAD, and long form is the computer aided drawing, which course code is 22022. Okay. So there are 4 outcomes of this course. Can you tell me what is meaning of the course outcome? कोण सांगू शकते का कोर्स आउटकम म्हणजे काय? माहिती आहे का नाही? आतापर्यंत 2 सेमिस्टर झाले तुमच्या. प्रत्येक 2 सेमिस्टर मध्ये ॲव्हरेजली एका सेमिस्टरला 4 जरी विषय धरले तर 8 विषय झालेले आहेत तुम्हाला. आणि प्रत्येक विषयाला काही ना काहीतरी कोर्स आउटकम असणार. तर कोर्स आउटकम म्हणजे काय? हा कोर्स शिकल्यावर आपल्याला काय कळेल? बरोबर आहे, एकदम बरोबर.
एकदम बरोबर आहे. हा कोर्स शिकल्यानंतर आपल्याला काय लक्षात येणार आहे, काय समजणार आहे, त्या गोष्टी आहेत. म्हणजे कोणत्या तरी गावाला जाताना आपल्याला काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून जावं लागते. त्या पद्धतीनं हा कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग कॅड हा विषय शिकण्यासाठी आपल्याला हे 4 ध्येय आहेत. म्हणजे हा कोर्स शिकल्यानंतर आपल्याला ही 4 ठिकाणं आपल्याला मिळणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिला आहे इंटरप्रिएट गिवन 2 डायमेन्शनल ड्रॉइंग. म्हणजे तुम्हाला बिल्डिंगचं एखादं 2 डायमेन्शन ड्रॉइंग दिलं असेल ते तुम्हाला इंटरप्रेट करता आलं पाहिजे. ठीक आहे. इंटरप्रेट करता आलं पाहिजे. म्हणजे काय? इंटरप्रेट करणे म्हणजे काय? कोण सांगू शकते? काय इंटरप्रेट करणे म्हणजे? इंटरप्रेट गिवन 2 डायमेन्शनल ड्रॉइंग. कोण सांगू शकते? स्क्रीन दिसते ना? स्क्रीन विजिबल आहे का? एकदा कन्फर्मेशन. येस सर. तर या ठिकाणी मी तुमच्या डोळ्यासमोर काहीतरी सांगतो. तर ह्या सगळ्या ज्या इमेजेस आहेत त्या कशाच्या आहेत? बर्ड्स. बर्ड्सच्या आहेत, बरोबर आहे. पण ह्यातला एक पर्टिक्युलर इमेज जर मी हायलाइट केली तर ते तुम्हाला सांगता आली. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ओके, विच काइंड ऑफ दिस बर्ड? पॅरट. Parrot, right. Also, which kind of this bird? I think you are not seeing. This is पिकॉक. peacock. Yes. Peacock. This process is, yes, this process is called as interpretation. Okay, interpretation means you have to find out the correctness of this image. म्हणजे ही इमेज कशाची आहे तुम्ही अगदी अचूकपणे सांगणे त्याला म्हणायचं इंटरप्रिटेशन. तुम्ही अंदाज लावायचा आहे पण अंदाज सुद्धा तो अगदी अचूक असला पाहिजे, तर त्याला म्हणायचं इंटरप्रिटेशन. म्हणजे इंटरप्रिएट द गिवन 2 डायमेन्शनल ड्रॉइंग हे पहिलं तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे. हे ऑब्जेक्टिव्ह तुमचं आजच्या प्रॅक्टिकलला साध्य होईल, त्याला काही जमत नाही. ठीक आहे. तर इंटरप्रिएट 2 डायमेन्शनल ड्रॉइंग. 2 डायमेन्शनल म्हणजे काय? तुम्हाला अंदाज लावायचा आहे ड्रॉइंगचा. 2 डायमेन्शनल म्हणजे कसलं? ज्याला 2 बाजू असतात. बरोबर आहे, एकदम बरोबर. जे 2 बाजू म्हणजे त्याची लांबी किंवा रुंदी अशी असेल त्या वस्तूला, किंवा रुंदी किंवा उंची असेल, किंवा उंची किंवा लांबी असेल. म्हणजे वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची अशा 3 बाजू असतात. त्यापैकी कोणत्याही 2 बाजू ज्याला असतात त्याला म्हणायचं 2 डायमेन्शनल ड्रॉइंग. ना लक्षात. तर हे ते जे काही 2 डायमेन्शनल ड्रॉइंग दिले ते तुम्हाला कशाचं आहे हे अगदी अचूकपणे सांगता आलं पाहिजे, तर त्याला म्हणायचं इंटरप्रिटेशन द गिवन 2 डायमेन्शनल ड्रॉइंग. हे तुमचं ह्या विषयाचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतरचं दुसरं जो ऑब्जेक्टिव्ह आहे, यूज कॅड सॉफ्टवेअर फॉर ड्राफ्टिंग अँड एडिटिंग 2 डायमेन्शनल ड्रॉइंग. म्हणजे हे ड्रॉइंग तुम्हाला फक्त इंटरप्रिएट करायचं नाही, तर ते तुम्हाला कॅड सॉफ्टवेअर वापरून ते ड्राफ्ट करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे, एडिट पण करायचं आहे. म्हणजे काही काही वेळेला असंही सिच्युएशन असते की कुणीतरी तुम्हाला ते ड्रॉइंग दिलं असेल, त्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करायचं असेल, तर ते मॉडिफिकेशन करणे म्हणजे काय? एडिटिंग करणे. ते एडिट पण करता आलं पाहिजे 2 डायमेन्शनल ड्रॉइंग. म्हणजे कॅड हे आपलं सॉफ्टवेअर आहे. ते सॉफ्टवेअर वापरून तुम्हाला ड्राफ्ट तर करायचंच आहे, ड्रॉ तर करायचंच आहे. ठीक आहे. रेखाटन ज्याला म्हणतात ते रेखाटन तर करायचंच आहे, आणि एडिट सुद्धा करायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बदल काय करायचं असेल तर तो सुद्धा करता आला पाहिजे. हे त्याचं
दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे आपल्या कोर्स आउटकम आहे या विषयात. तिसरं कोर्स आउटकम आहे लोकेट द डायमेन्शन ऑफ द ड्राफ्टेड ड्रॉइंग. म्हणजे एखादं ड्रॉइंग तुम्ही ड्रॉ केला तर त्या ड्रॉइंगची लांबी रुंदी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. त्या ड्रॉइंगची तुम्हाला लांबी रुंदी सांगता आली पाहिजे. ही आपलं तिसरं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि चौथं ऑब्जेक्टिव्ह आहे ड्रॉ द आयसोमेट्रिक अँड 3 डायमेन्शनल ड्रॉइंग. म्हणजे आयसोमेट्रिक आणि 3 डायमेन्शनल ह्याच्यामध्ये थोडा जरा किंचितचा फरक आहे. काय माहिती आहे का तुम्हाला आयसोमेट्रिक आणि 3 डायमेन्शनल मध्ये फरक आहे? 3 डायमेन्शनल ड्रॉइंग आणि आयसोमेट्रिक ड्रॉइंग त्याच्यामध्ये फरक काय आहे तुम्हाला माहिती आहे? आयसोमेट्रिक ड्रॉइंग 2 डायमेन्शन असतं. हा आणि 3 डायमेन्शनल मध्ये तर या ठिकाणी बघा हा घन आहे, क्यूब आहे, चौकोन आहे आणि या ठिकाणी एक क्यूब आहे. ठीक आहे. हा क्यूब जो आहे आयसोमेट्रिक आहे का 3 डायमेन्शनल आहे? 3 डायमेन्शन. हा आणि हा दुसरा जो क्यूब आहे दोन्हीही क्यूबच आहे. हा आयसोमेट्रिक आहे का 3 डायमेन्शनल आहे? 3 डायमेन्शनल. नाही, दोन्ही सुद्धा 3 डायमेन्शनलच आहेत. फक्त याच्यामध्ये किंचितचा फरक काय आहे बघा. मागाची जी फिगर होती ही फिगर ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या बाजूच्या ह्या चौकोनाच्या किंवा ह्या घनाच्या ज्या बाजू आहेत ते एकदम क्लिअर दिसतात. ठीक आहे. म्हणजे ही जी बाजू जर 4 सेंटीमीटर असेल ही बाजू तरी सुद्धा 4 सेंटीमीटरच असेल. ही बाजू जर 4 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा 4 सेंटीमीटर. पण ह्याच्यामध्ये तसं नाही. हे ऍक्च्युली हे जे चारही बाजू समान आहेत पण ही बाजू त्या बाजूच्या लांबी इतकीच ही बाजू आहे असं नाही. ह्या बाजूच्या लांबी इतकीच ही बाजू आहे असं नाही. तर हे असं कशामुळे होतंय तर पिक्चर प्लेन नावाचा एक कन्सेप्ट असतो. पिक्चर प्लेनचं कन्सिडरेशन त्याच्यामध्ये केलेलं आहे. ह्या क्यूबमध्ये कन्सिडर केलेलं आहे. आता या ठिकाणी बघा सगळ्या बाजू ही जर 4 बाजू 4 सेंटीमीटरची बाजू असेल तर ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 बाजू जे काही दिसतात त्या सगळ्या 4 सेंटीमीटरच्या दिसतात. पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे त्या प्रत्येक बाजू वेगवेगळ्या आहेत. तर हे कशामुळे दिसतंय ते आपल्याला पिक्चर प्लेन आपण ज्या दिशेने पाहतोय त्या ठिकाणची लांबीचा विचार केलेला आहे. किंवा जर दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर तर हे बघा हे आयसोमेट्रिक शेप आहे. त्या ठिकाणचं ड्रॉइंग माझ्या मते तुम्हाला फर्स्ट इयरला झालेलं आहे. हे कसं ड्रॉ करायचं झाले की नाही? येस सर. आता हेच आपण CAD सॉफ्टवेअर वापरून हाऊ टू ड्रॉ दिस बाय युझिंग द CAD सॉफ्टवेअर वापरून बघणार आहे.
ठीक आहे. तर हे असे ह्या विषयाचे 4 कोर्स आउटकम आहेत. तर इथपर्यंत काय कोणाला शंका? No, sir. No, sir. ओके. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का कॅड हे काय आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे? तर कोण सांगू शकते? सर आवाज येत नाही. Yes, sir. तर कॅडचा मला परफॉर्म सांगा परत एकदा. Computer aided Computer drawing. aided drawing. ओके. कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग. ठीक आहे. कशासाठी वापरतोय आपण हे सॉफ्टवेअर? To कशासाठी draw civil वापरतोय? engineering drawings. ओके. फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगच का? दुसरे पण ड्रॉइंग आपल्याला ड्रॉ करता येतात का ह्याच्यामध्ये? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Any kind of drawing can be drawn into the CAD. ठीक. तर हे CAD ड्रॉइंग करण्यासाठी बरेच सॉफ्टवेअर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. पैकी कोणाला एखादं सॉफ्टवेअर माहिती आहे का? कुठलं CAD सॉफ्टवेअर आपण वापरतोय जास्त? Autodesk or AutoCAD. एकदम बरोबर. जर तुम्ही गुगलला जरी सर्च केला CAD सॉफ्टवेअर, सगळ्यात पहिला जर तुमच्या डोळ्यासमोर सॉफ्टवेअर येईल तर ते ऑटोडेस्क AutoCAD ज्याला म्हणतात. ही ऑटोडेस्क कंपनी आहे जी CAD ड्राफ्टिंग करण्याचं सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करते. सिमिलर वे इथं बऱ्याच कंपनी आहेत. तिथे दिसते बघा FreeCAD, सॉलिड वर्क, ऑटोडेस्क इंटिरियर,
ऑटोडेस्क रिवेट, कटिया, ओपन स्नॅप, ठीक आहे, ओपन स्नॅप, सॉलिड एज, असे बरेच सॉफ्टवेअर आहेत जे कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग करून देतात. ठीक आहे, ह्यापैकी निदान तुम्हाला 4 तरी नावं सांगता आली पाहिजे. ठीक आहे, क्वेश्चन मे बी पेपरला विचारलं जाऊ शकतो प्रॅक्टिकलच्या वेळी. विच आर द अदर सॉफ्टवेअर आर युज्ड टू ड्राफ्टिंग ड्रॉइंग अदर दॅन ऑटोकॅड. ऑटोकॅड सोडून 4. तर नाव लक्षात ठेवा. रिवेट एक नाव जास्त प्रचलित आहे, ऑटोडेस्कचं रिवेट. सॉलिड वर्क नावाचं एक दुसरं आहे, फ्री कॅड तिसरं, आणि सॉलिड एज ही 4 सॉफ्टवेअर फेमस आहे. ठीक आहे, लक्षात आलं. रिवेट, ऑटोडेस्क, सॉलिड वर्क आणि सॉलिड एज. ठीक आहे, हे सॉफ्टवेअर वापरतो. पण आता आपण प्रॅक्टिकलच्या वेळी जे वापरणार आहे ते ऑटोकॅड, ऑटोडेस्कचं ऑटोकॅड. ठीक आहे, लक्षात येतंय. येस सर. त्यानंतर ही मार्किंग स्कीम तुम्हाला सांगितलेली आहे. आठवड्यातून 4 तास आपलं प्रॅक्टिकल असेल. 50 मार्काचं प्रॅक्टिकल एंड सेमिस्टर एक्झाम आहे आणि 50 मार्काचं प्रॅक्टिकल प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे. त्याच्यामध्ये 30 मार्क जे आहेत प्रॅक्टिकल प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहेत ह्या 50 पैकी, आणि 20 मार्क जे आहेत ते तुम्हाला मायक्रो प्रोजेक्टला आहेत. मायक्रो प्रोजेक्ट एक तुम्हाला 20 मार्काचा करायचा आहे. ठीक आहे, तर हे आता टोटल तुम्हाला प्रॅक्टिकलची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. जर ही लिस्ट जर तुम्ही ओपन केला तर ह्याच्यामध्ये जवळजवळ 27 नाही 32 प्रॅक्टिकल आहेत. 32 प्रॅक्टिकल आहेत. त्याच्यातले स्टार केलेले हे कंपल्सरी आहेत. ठीक आहे, हे 32च्या 32 आपण करणार नाही, कारण बघा ह्याच्यामध्ये एका प्रॅक्टिकलचं बायफर्गेशन दिलेलं आहे, ते आपण एकत्र करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आयडेंटिफाय कॉम्पोनंट ऑफ कॅड स्क्रीन अँड अप्लाय द प्रोसेस ऑफ इनिशियल सेटिंग युझिंग द फॉर्मॅट मेनू, पार्ट 1 पार्ट 2. ठीक आहे, म्हणजे हेच प्रॅक्टिकल आहे ते पार्ट 1 पार्ट 2 मध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर परत पुढं तिसरा जो एक्सपेरिमेंट आहे, कॅल्क्युलेट कार्टेशियन कोऑर्डिनेट, हे 3 नंबरचं प्रॅक्टिकल परत येतं 4 नंबरला आहे. ठीक आहे, पार्ट 1 पार्ट 2 मध्ये. सिमिलर वे असंच जर तुम्ही पुढे जाऊन बघितला तर हे 7 नंबरचं प्रॅक्टिकल आहे, ते किती वेळा रिपीट झाले बघा. यूज ड्रॉ मॉडिफाय कमांड टू ड्रॉ द गिवन शेप, मिनिमम 2 शेप. हेच प्रॅक्टिकल इथं 8व्याला रिपीट आहे, 9व्याला रिपीट आहे, 10व्याला रिपीट आहे, 11, 12, 13, 14 असं हे 7 वेळा रिपीटेशन आहे. या 7 वेळाचं बघून मिळून हे एक प्रॅक्टिकल होते. ठीक आहे, म्हणजे ह्या प्रॅक्टिकलला आपण थोडं शिकणार आहे, ह्या प्रॅक्टिकलला थोडं शिकणार आहे, असं मिळून हे एकच प्रॅक्टिकल होतं. तर असं मिळून हे टोटल तुमचे प्रॅक्टिकल आहेत 19. ठीक आहे, लक्षात येते. येस सर. आणि त्या 19 मधील सुद्धा मॅन्डेटरी म्हणजे स्टार केलेले जे आहेत त्यातले स्टार केलेले प्रॅक्टिकल जर आपण काउंट केले तर 15 ते 16 असे स्टार केलेले कॅल्क्युलेट प्रॅक्टिकल आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी आर ट्राईंग टू कम्प्लीट स्टार प्रॅक्टिकल, देन इफ our time permit then we are going to conduct the remaining 3 practical, 3 to 4 practical. Okay. येस सर. तुम्हाला प्रॅक्टिकलचं मार्कांचं चेकिंग कसं असणार आहे त्याचं पॅरामीटर इथे दिलेलं आहे. प्रिपेअर ए इनिशियल सेटिंग नेसेसरी फॉर गिवन ड्रॉइंग, म्हणजे तुम्हाला जे ड्रॉइंग दिलेलं आहे ते ड्रॉ करण्यासाठी जे इनिशियल सेटिंग आहे ते करता आले तर त्याचं 10% मार्क, म्हणजे प्रत्येक प्रॅक्टिकल हे 25 मार्कासाठी असणार आहे, त्याच्यातलं 10% मार्क म्हणजे 2.5 मार्क तुम्हाला इथं दिले जातात.
ठीक आहे. प्रिपेअर ए गिवन ड्रॉइंग बाय युझिंग द ड्रॉ कमांड. म्हणजे ड्रॉ कमांड वापरून जर तुम्ही ड्रॉइंग तयार केलं तर त्याला 30% वेटेज आहे. फॉलो द सेफ्टी प्रिकॉशन. त्याच्या सेफ्टी प्रिकॉशन वापरला तर 5% वेटेज त्याला. प्रिपेअर ए गिवन ड्रॉइंग युझिंग द ॲप्रोप्रिएट मॉडिफाय कमांड. ड्रॉ कमांड आणि मॉडिफाय कमांड अशा 2 कमांड आहेत. तर ही मॉडिफाय कमांड वापरून जर तुम्ही ड्रॉइंग तयार केलं तर त्याला 20% वेटेज आहे. आन्सर द क्वेश्चन रिलेटेड टू द ड्राफ्टेड ड्रॉइंग. ड्राफ्टेड ड्रॉइंगच्या संदर्भात काही जर तुम्हाला क्वेश्चन विचारले गेले त्याचे जर उत्तर तुम्हाला देता आले तर 10% वेटेज त्याला दिलेलं आहे. सबमिट जर्नल रिपोर्ट ऑन टाइम. तुमचं जे काही सबमिशन दिलेलं आहे ते टाइम टू टाइम तुम्ही जर कम्प्लीट करत असाल तर त्याला 15% वेटेज आहे. फॉलो द हाऊसकीपिंग. म्हणजे लॅबमध्ये जर तुम्ही स्वच्छता वगैरे वापरली तर त्याला 5% वेटेज आहे. अटेंडन्स अँड पंक्च्युलिटी. म्हणजे वेळेत सबमिट करणे आणि तुमची अटेंडन्स वेळेची असणे अटेंड असणे तर ह्याला 5% वेटेज आहे. असं टोटल तुमचं 100% वेटेज म्हणजे 25 मार्काचं बायफर्गेशन इथं टक्केवारीमध्ये केलेलं आहे. लक्षात येते का? Yes, sir. हो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपलं सिलेबसची थोडक्यात म्हणजे आपण ह्या विषयामध्ये काय काय शिकणार आहोत. आपण कोर्स आउटकम बघितले. ऍक्च्युअल सिलेबस काय आहे तो आपण थोडक्यात बघूया. कॅड सॉफ्टवेअरचं पहिल्यांदा आपण मिनिंग बघणार आहे. त्याचं व्हेरियस ड्राफ्टिंग सॉफ्टवेअर फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन. म्हणजे आता आपण मी नावं सांगितलीच कुठली कुठली व्हेरियस सॉफ्टवेअर आहेत. ठीक आहे ते बघणार आहे. तर सिस्टीम रिक्वायरमेंट फॉर ड्रॉइंग सॉफ्टवेअर. ड्रॉइंग सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी कोणती सिस्टीम लागते ती माहिती करून घेणार आहे. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ कॅड सॉफ्टवेअर अँड डिसॲडव्हान्टेजेस बघणार आहे. त्याच्यानंतर फीचर्स ऑफ द कॅड स्क्रीन. कॅड स्क्रीनमध्ये काय काय येणार आहे ठीक आहे ते सुद्धा आपण बघणार आहे. त्याचं इनिशियल सेटिंग कॅड सॉफ्टवेअर कसं स्टार्ट करायचं तर त्याची इनिशियल सेटिंग आपण बघणार आहे. त्याच्यानंतर कॅड सॉफ्टवेअरचे कोऑर्डिनेट आपण बघणार आहे. आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड प्लॉट प्रिंट कमांड हे आपण बघणार आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण कोणते कोणते कॅड सॉफ्टवेअर आहेत ते बघणार आहे. हे कॅड सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी तुमच्याकडे सिस्टीमची रिक्वायरमेंट काय आहे म्हणजे किती GB तुमच्याकडं रॅम पाहिजे, हार्ड डिस्क किती पाहिजे, किती बिट्स पाहिजे, कोणती ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजे हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस बघणार आहोत आपण कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंगचे. फीचर कॅड ओपन केल्यानंतर जी स्क्रीन दिसते त्या स्क्रीनचे कॉम्पोनंट म्हणजे फीचर्स काय काय आहेत ते इथं जसं दिसते. ठीक आहे ही स्क्रीन आहे. वरती काहीतरी टायटल बार असतो, मेनू बार असतो. हे सगळं आपण याच्यामध्ये कॅड स्क्रीन कॉम्पोनंट म्हणजे फीचर्समध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर कसं स्टार्ट करायचं कॅड ते आपण इनिशियल सेटिंग रिक्वायरमेंट ओके न्यू ड्रॉइंग करण्यासाठी ते आपण बघणार आहोत. त्यानंतर कॅड स्क्रीनला कोऑर्डिनेट्स असतात. ठीक आहे ते कोऑर्डिनेट सिस्टीम काय आहे तीही आपण पाहणार आहोत. त्यानंतर सेव्ह कोणतंही ड्रॉइंग सेव्ह कसं करायचं ते प्लॉट म्हणजे प्रिंट कशी करायचं हे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहोत तर लाईन कशी ड्रॉ करायची. ड्रॉ कमांड आपण फक्त बघणार आहोत. ड्रॉ कमांडमध्ये काय काय येणार आहे बघा. लाईन कशी ड्रॉ करायची, पॉलीलाईन कशी ड्रॉ करायची, कन्स्ट्रक्शन लाईन, रेक्टँगल, पॉलिगॉन, सर्कल, इलिप्स, हॅच, बाउंड्री, टेक्स्ट, आर्क, पॉइंट, मेकअप ब्लॉक म्हणजे हे ड्रॉ कमांडमध्ये येणार आहे. ठीक आहे. म्हणजे ड्रॉमध्ये काय काय शिकणार आहोत आपण. लाईन कशी ड्रॉ करायची, पॉलीलाईन, कन्स्ट्रक्शन लाईन, रेक्टँगल, पॉलिगॉन, सर्कल, इलिप्स, हॅच, बाउंड्री, टेक्स्ट, आर्क, पॉइंट अँड मेकअप ब्लॉक. सिमिलर वे मॉडिफाय म्हणजे हे आपण ड्रॉ केलं तर ड्रॉ केल्यानंतर त्याच्यात काहीतरी आपल्याला मॉडिफिकेशन करायचं आहे त्याच्यासाठी आपण मॉडिफाय कमांड करतो. म्हणजे काय एखादी लाईन आपण ड्रॉ केल्या ती मला डिलीट करायची आहे म्हणजे त्याला म्हणतात इरेज.
म्हणजे इरेज मॉडिफाय कमांड. तीच लाईन जर मला आहे अशी परत डुप्लिकेट लाईन पाहिजे आहे तशी, तर त्याला कॉपी कमांड म्हणायचं. एखादा त्रिकोण काढलाय, त्या त्रिकोणाचं मला मिरर करायचं म्हणजे अपोजिट प्रतिबिंबात्मक इमेज तयार करायची, तर त्याला मिरर कमांड म्हणायचं. तर ती मिरर कमांड कशी मॉडिफाय मध्ये वापरायची ते आपण बघणार आहोत. एखाद्या लाईन पासून ऑफसेट म्हणजे काय, एका ठराविक अंतरावरती मला दुसरी लाईन ड्रॉ करायची, एखाद्या चौकोनापासून ठराविक अंतरावरती दुसरा चौकोन ड्रॉ करायचा, एखाद्या सर्कल पासून ठराविक अंतरावरती दुसरा सर्कल ड्रॉ करायचा, तर त्याला ऑफसेट कमांड आपण बघणार आहोत. ट्रिम म्हणजे काय, एखादी लाईन मी ड्रॉ केली आणि ही लाईन मला मध्येच कुठेतरी, या ठिकाणी आता समजा ह्या बिल्डिंगचा ही वॉल आहे आणि ह्या वॉलला मध्येच कुठेतरी दरवाजा मला प्रोव्हाइड करायचा आहे, तर हा डोअर प्रोव्हाइड करण्यासाठी मध्ये कट करावं लागतं, तर ती ट्रिम कमांड आपण बघणार आहोत. म्हणजे काय, आता मूव्ह कमांड पण आपण वापरायला शिकायचं. म्हणजे काय, या ठिकाणी मी डोअर काढला पण कस्टमरची रिक्वायरमेंट आली की मला या ठिकाणी डोअर नको, या कोपऱ्यात पाहिजे, तर इथं ड्रॉ केलेला डिलीट करायचा आणि इथं परत नवीन ड्रॉ करायचा का नाही, तर आहे असा उचलून इकडं मूव्ह करायचं. तर ती मूव्ह कमांड तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. एक्सटेंड कमांड म्हणजे काय, एखादी वॉल तुम्ही इथं बांधलाय, कंपाऊंड वॉल असते बघा, आणि ती शेवटपर्यंत तुम्हाला वाढवायची, एक्सटेंड करायचे, तर ते कसं एक्सटेंड करायचं ते पण आपण पाहणार आहोत. रोटेट म्हणजे काय, फर्निचर वगैरे आपण बिल्डिंगमध्ये ठेवतोय, ते आपल्याला रोटेट करावं लागतं. या ठिकाणी ठेवले तर ते रोटेट करून मला त्याची दिशा पूर्वेला नको आहे, मला पश्चिमेला पाहिजे, तर ते रोटेट करून पूर्वेच्या ऐवजी पश्चिमेला कसं शिफ्ट करायचं, रोटेट कमांड वापरायची. तर ती रोटेट कमांड आपण पाहणार आहोत. अरे, एकच ऑब्जेक्ट तुम्हाला मल्टिपल टाइम, एकच वस्तू जर तुम्हाला बऱ्याच वेळा रिपीट करायची असेल तर त्याच्यासाठी आपण ॲरे कमांड वापरणार आहे. लेंदन म्हणजे एखादी लाईन मी ड्रॉ केली आणि ह्या लाईनची जाडी मला स्पेसिफिक फिक्स करायची, किती MM ची जाडी असावी त्या लाईनची, तर त्याला लेंदन कमांड वापरायची. स्केल म्हणजे एखादं ऑब्जेक्ट मी ड्रॉ केला, फर्निचर फॉर एक्झाम्पल घ्या, त्या फर्निचरचं मला दुप्पट साईज पाहिजे, तर त्याला स्केल कमांड आपण वापरतो. तर ही मॉडिफाय मध्येच येते, ते आपण शिकणार आहोत. चॅम्पर म्हणजे काय, ही लाईन आणि ही लाईन बरोबर 90 अंशाच्या कोनात इथं एक कोपरा तयार करते, त्याच्याऐवजी मला कोपरा नको तर बरोबर सर्क्युलर शेप पाहिजे, कर्व यायला पाहिजे, तर तो कसा आणायचा, चॅम्पर कमांड वापरून ते आपण बघणार आहे. सिमिलर पद्धतीनं फिलेट कमांड काम करते, तर त्याचाही म्हणजे वापर आपण ह्या युनिटमध्ये शिकणार आहोत. एक्सप्लोड म्हणजे हा चौकोन मी तयार केलाय, त्या चौकोनाची प्रत्येक बाजू मला वेगळी करायची, त्यासाठी मला काय करायला पाहिजे, हा चौकोन मला फोडायला पाहिजे, म्हणजे काय करायला पाहिजे, एक्सप्लोड करायला पाहिजे, तर तेही आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. स्ट्रेच म्हणजे हा चौकोन मी ड्रॉ केलाय, तो मला स्ट्रेच करायचा आहे, लांबी वाढवायची त्याची, तर तो कसा स्ट्रेच करायचा. परत 2 लाईन ड्रॉ केल्यात वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्या कशा जॉईन करायच्या, किंवा जॉईन केल्या असेल तर त्या कशा ब्रेक करायच्या, किंवा डिवाइड कशा करायच्या, तर ह्या सगळ्या कमांड आपण मॉडिफायमध्ये बघणार आहोत. म्हणजे सुरुवातीला ऑब्जेक्ट ड्रॉ करायला शिकणार आहोत आणि ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टमध्येच कसं मॉडिफिकेशन केलं जातं, तर ते आपण ह्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर एन्क्वायरी म्हणजे काय, बरं ठीक आहे, इथंपर्यंत लक्षात आलं का, ड्रॉ म्हणजे काय असणार आहे आणि मॉडिफाय मध्ये काय असणार आहे. येस सर. Yes, sir. बेसिक फंडा काय आहे, एखादा ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी आपण जी कमांड वापरतोय ती झाली ड्रॉ कमांड, आणि ड्रॉ केलेला ऑब्जेक्ट त्याच्यातच काहीतरी मला नवीन किंवा थोडंफार एडिटिंग करायचं आहे, त्याच्यासाठी जी कमांड वापरतोय त्याला म्हणायचं मॉडिफाय कमांड. ठीक आहे, या 2 कमांड आपण इथं पाहणारच आहोत. त्याच्यानंतर एन्क्वायरी. ठीक आहे, म्हणजे एखादं ड्रॉइंग करण्यासाठी मी कोणत्या कमांड वापरल्या हे तुम्हाला फाइंड करायचं असेल तर त्यासाठी लिस्ट नावाची कमांड असते, ती आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. किंवा एखादं बिल्डिंगचं ड्रॉइंग तयार केले मी, मग त्या बिल्डिंगचा एरिया विदिन ए मिनिट, त्याचा एरिया कसा फाइंड आउट करायचा, त्याच्यासाठी आपण कॅल्क्युलेशन कोणतंही करत नाही, फक्त ती कमांड वापरली तर त्या फिगरचा, त्या बिल्डिंगचा एरिया तुम्हाला मिळून जाईल. तर ती ही कमांड आपण या ठिकाणी बघणार आहोत. डिस्टन्स म्हणजे काय, 2 पॉईंटच्या मधील अंतर, मग ते कोणतेही 2 पॉईंट असतील. दिस पॉईंट मे बी कॉर्नर पॉईंट ऑफ द बिल्डिंग, or that point may be distance to center to center, distance between 2 windows, distance between 2 walls. Okay,
हे दोघांच्या मधलं अंतर कसं मेजर करायचं तरी आपण या डिस्टन्स कमांड मध्ये बघणार आहोत. मास प्रॉपर्टी, मास आणि प्रॉपर्टी म्हणजे ह्या लेनदेन कमांड आपण इथे शिकलोय तीच कमांडचं एक्सटेन्शन इथं मास आहे. आणि प्रॉपर्टीज म्हणजे काय, द कलर ऑफ दॅट लाईन, ओके, नेचर ऑफ दॅट लाईन, हाऊ टू आयडेंटिफाय द वेटेज ऑफ दॅट लाईन, त्या लाईनचं कलर कोणता आहे, टाईप कोणता आहे, त्याची प्रॉपर्टीज ह्या आपण सगळ्या ह्या प्रॉपर्टी कमांडमध्ये बघणार आहोत. चेंजिंग द प्रॉपर्टी म्हणजे नुसत्या त्या प्रॉपर्टी माहिती करून घ्यायची नाही तर त्याच्या प्रॉपर्टी चेंज करायच्या आहेत. म्हणजे काय, त्या लाईनचा टाईप बदलायचा आहे, कलर बदलायचा आहे, या सगळ्या आपण चेंजिंग प्रॉपर्टीज मध्ये बघणार आहोत. इथे लिहिलंय बघा काय काय बदलायचं त्याच्यात. कलर, स्केल, फॉन्ट, साईज, हे सगळं आपण स्टाईल. आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत लेअर कमांड. लेअर कमांड म्हणजे काय, ज्या वेळेला आपण ड्रॉ करतोय एखादं ड्रॉइंग त्याच्यामध्ये बरेचसे कॉम्पोनंट असतात. म्हणजे फर्निचर असतात, वॉल असते, डोअर असते, विंडो असते, प्लंबिंगचे पॉईंट असतात, इलेक्ट्रिकचे पॉईंट असतात. हे सगळं ड्रॉइंग आपण ज्यावेळेला एकत्र करतोय त्यावेळेला ते ड्रॉइंग बरंच किचकट होते. तर त्यासाठी आपण काय करतोय, लेअर कमांड वापरून प्रत्येक ऑब्जेक्ट हा वेगवेगळ्या लेअरला शिफ्ट करतोय. म्हणजे प्लंबिंगचे पॉईंट असतील ते सगळे एका लेअरला घ्यायचे, वॉलचे जे काही पॉईंट असतील ते एका लेअरला घ्यायचे, विंडोचे पॉईंट असतील ते विंडोचे एका लेअरला घ्यायचे. ते पर्टिक्युलर लेअर वाईज जर तुम्ही ड्रॉइंग केलं तर काय होतंय, एखादा लेअर तुम्हाला तात्पुरता नको आहे. म्हणजे तुम्हाला फक्त वॉलचं थिकनेस बघायचे आणि बाकीचे बरेच कॉम्पोनंट तुम्हाला दिसायला लागले. मग त्याच्यासाठी वॉलची थिकनेस बघण्यासाठी बाकीचे कॉम्पोनंट बघण्याची काही गरज नाही. मग तेवढ्या पार्टसाठी आपण काय करणार आहे, बाकीचे लेअर ऑफ ठेवायचे. ठीक आहे. तर ती लेअर कशी, ती कमांड कशी वापरायची, लेअर कमांड, ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. म्हणजे लक्षात आलं, पहिल्या चॅप्टरमध्ये आपण फक्त इंट्रोडक्शन पार्ट घेतोय, फंडामेंटल ऑफ कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग, कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंगचे फंडामेंटल्स बघणार आहे. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टरमध्ये कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंगच्या कमांड बघणार आहे, जे ड्रॉ कमांड असेल किंवा मॉडिफाय कमांड असेल. ठीक आहे. म्हणजे इथपर्यंतचा पार्ट समजला? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. त्याच्यानंतर थर्ड युनिट आहे. थर्ड युनिट मध्ये आपण काय काय बघणार आहे बघा, इंट्रोडक्शन टू द डायमेन्शन कमांड. यामध्ये काय बघा, एंटर फॉर डायमेन्शन स्टाईल, म्हणजे जे काही तुम्ही डायमेन्शन टाकलाय त्याचे स्टाईल कोणत्या प्रकारची आहे ते आपल्याला एंटर करता आली पाहिजे. त्यानंतर टाईप ऑफ डायमेन्शन, म्हणजे एखादं लाईन आहे त्याचं डायमेन्शन तुम्हाला एकदम क्विकली पाहिजे. म्हणजे डायमेन्शन कशा कशा प्रकारे आपण मेजर करू शकतो ते आपण बघणार. म्हणजे क्विक डायमेन्शन, एखादा सर्कल असेल त्याची क्विक रेडियस तुम्हाला पाहिजे, किंवा त्याच सर्कलची तुम्हाला क्विक डायमीटर पाहिजे, त्याच सर्कलची जर तुम्हाला क्विकमध्ये पेरिमीटर पाहिजे. हे सगळे क्विक डायमेन्शनमध्ये कसं वापरायचं, लिनियर डायमेन्शन कसे वापरायचे, कंटिन्युअस डायमेन्शन कसे वापरायचे, अलाइन्ड डायमेन्शन, अँग्युलर डायमेन्शन. ठीक आहे. तर हे सगळे डायमेन्शन आपण ह्या युनिटमध्ये बघणार आहोत. आणि ते नुसतं डायमेन्शन पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन कसं केलं जाते, मॉडिफाय डायमेन्शन स्टाईल, डायमेन्शन स्टाईलचे मॉडिफिकेशन कसं केलं जाते, तर हे आपण थर्ड चॅप्टरमध्ये बघणार आहोत. म्हणजे काय, फक्त डायमेन्शन, याच्यामध्ये ड्रॉ पण येणार नाही, मॉडिफाय पण येणार नाही. एखाद्या ऑब्जेक्टचं फक्त डायमेन्शन कसं मेजर केलं जातं तर हे आपण या थर्ड चॅप्टरमध्ये बघणार आहोत. म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं तर पहिल्यांदा फक्त इंट्रोडक्शन पार्ट घेतला, कसं इन्स्टॉल करायचं, कशी फाईल सेव्ह करायची. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टरमध्ये फक्त आपण ड्रॉ आणि मॉडिफाय एवढेच बघितलं. थर्ड चॅप्टरमध्ये आता आपण बघतोय की त्या ड्रॉ केलेल्या ड्रॉइंगचे डायमेन्शन कसे फाइंड आउट करायचे, किंवा त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर हाऊ टू चेंज. ठीक. तर हे थर्ड चॅप्टरमध्ये आपण पाहतो. आणि लास्ट चॅप्टरमध्ये आपण काय करतोय, आता या ठिकाणी जरा वेगळा विषय चालू होते. तर याच्यामध्ये 3 डायमेन्शन ड्रॉइंग किंवा आयसोमेट्रिक ड्रॉइंग ज्याला आपण म्हणतो, तर या ठिकाणी आपण चौथ्या चॅप्टरमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे बिल्डिंग फक्त 2 डायमेन्शन ड्रॉइंग न ड्रॉ करता तर 3 डायमेन्शन बिल्डिंग तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे.
हेतून हा चौथा चॅप्टर ऍड केलेला आहे. आता याच्यामध्ये फक्त तुमचा इंट्रोडक्शन पार्ट आहे 3 डायमेन्शनल ड्रॉइंग. तर याच्यामध्ये आपण काही डिटेल जास्त जाणार नाही, फक्त बेसिक कॉम्पोनंट आहेत ते आपण बघणार आहोत. म्हणजे काय, नेसेसिटी ऑफ 3 डायमेन्शनल व्ह्यू. 3 डायमेन्शनल व्ह्यू कशासाठी महत्वाचा आहे, त्याची गरज काय आहे, ते आपण या ठिकाणी बघणार आहे. आणि एका दुसरं आयसोमेट्रिक ड्रॉइंग म्हणजे आयसोमेट्रिक ड्रॉइंगचं मिनिंग काय आहे, त्याची नेसेसिटी काय आहे, त्याचा यूज कसा करायचा आहे. ठीक आहे. आयसोमेट्रिक ऍक्सिस कोणते, आयसो सर्कल कोणतं, आयसो टेक्स्ट कोणतं, तर हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आणि लास्ट 3 डायमेन्शनल ड्रॉइंग, यूज ऑफ एक्सट्रूड फुल प्रेस कमांड. म्हणजे 3 डायमेन्शन मध्ये ह्या कमांड आहेत दोन त्या 3D ड्रॉइंग मध्ये आपण ह्या कमांड बघणार आहोत. तर एकंदरीत हा असा तुमचा टोटल सिलेबस आहे 4 युनिटचा. ठीक आहे. म्हणजे पहिल्या युनिटमध्ये आपण बघितलं इंट्रोडक्शन पार्ट, हाऊ टू इन्स्टॉल अँड सेव्ह द AutoCAD ड्रॉइंग. इन सेकंड चॅप्टर वी आर गोइंग टू draw the any object or modify that object, and in third chapter we are actually measure the dimension of the drawn object, and in third unit we are going to learn about the 3-dimensional aspects of the drawing. That means it may be isometric drawing or it may be 3-dimensional drawing. Okay, up to this point, are you get all these things? समजते का इथपर्यंत? Yes, sir. Yes. ओके. विजिबल आहे ना? Yes, sir. Yes, sir. ओके. ठीक. त्यानंतर हे आपण मध्ये एकच मिनिट. ठीक आहे. आता तुम्हाला जे काही मायक्रो प्रोजेक्ट असणार आहेत त्या मायक्रो प्रोजेक्टसाठी तुम्हाला काय करायचे आहे, 5-5 स्टुडंटचे ग्रुप तयार करायचे आणि प्रत्येक ग्रुपला एक मायक्रो प्रोजेक्ट असतो. सॅम्पलमध्ये कोणते कोणते मायक्रो प्रोजेक्ट असतील त्याची नाव या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी दिले बघा. कलेक्ट ड्रॉइंग फ्रॉम द बिल्डर, आर्किटेक्ट अँड इंजिनियर कडून तुम्हाला ड्रॉइंग कलेक्ट करायचं आहे आणि ते रीड करायचं आहे. कलेक्ट 3 डायमेन्शनल ड्रॉइंग फ्रॉम द व्हेरियस सोर्सेस. 3 डायमेन्शनल ड्रॉइंग तुम्हाला कलेक्ट करायचं आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ सिमिलर सॉफ्टवेअर अदर दॅन द कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग इन कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. ओके. म्हणजे आता AutoCAD जे सांगितलं ते सोडून तुम्हाला दुसरे कोणते ड्रॉइंग सॉफ्टवेअर आहेत त्याची माहिती तुम्हाला कलेक्ट करायची आहे. सर्च फॉर द वेबसाईट रिलेटेड टू कोर्स कंटेंट. म्हणजे AutoCAD कुठं शिकायला मिळेल आपल्याला त्या ठिकाणचे कोर्स तुम्हाला त्या वेबसाईट सर्च करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे 4 नाव आहेत. हे सोडून सुद्धा आपण बरेच घेऊ शकतोय. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ड्रॉ 2 डायमेन्शनल ड्रॉइंग ऑफ द 1 BHK फ्लॅट, ड्रॉ 2 डायमेन्शनल ड्रॉइंग किंवा ड्रॉ प्लॅन फॉर द डॉक्टर्स बंगलो, ड्रॉ पब्लिक बिल्डिंग स्कूल. ओके. पब्लिक बिल्डिंग स्कूल अशा प्रकारचे तुम्ही हे सोडून सुद्धा मायक्रो प्रोजेक्ट तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे. मायक्रो प्रोजेक्ट काय करायचं तुमच्या लक्षात आलं? Yes, sir. Yes, sir.
Okay. तर या ठिकाणी अजून पुढे एक लिस्ट दिलेली आहे. मगाशी मी सांगितलं त्याच पद्धतीने इथं पुढे लिस्ट दिलेली आहे बघा. Draw plan, elevation and section for the given framed structure as it is form the available drawing using the software available in laboratory. म्हणजे एखाद्या बिल्डिंगचा प्लॅन, इलिव्हेशन, सेक्शन तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. जे काही तुमच्या लॅबोरेटरीमध्ये सॉफ्टवेअर अवेलेबल असेल त्या सॉफ्टवेअरचा वापर करून. किंवा दुसरा प्रोजेक्ट आहे बघा, प्रिपेअर ए कन्स्ट्रक्शन नोट, साइट प्लॅन अँड द शेड्यूल ऑफ द ओपनिंग फ्रॉम द ड्रॉइंग ऑफ द फ्रेम्ड स्ट्रक्चर मेड अवेलेबल इन फॉर्म ऑफ द बिल्डर. म्हणजे बिल्डरकडनं जे काही तुम्ही ड्रॉइंग म्हणजे अवेलेबल केलं तर त्याच्याकडून तुम्हाला काय त्याच्या कन्स्ट्रक्शन नोट, साइट प्लॅन, ओपनिंग शेड्यूल तयार करायचा आहे. किंवा तिसरा प्रोजेक्ट आहे ड्रॉ प्लॅन, इलिव्हेशन अँड सेक्शन, साइट प्लॅन ऑफ लोड बेअरिंग स्ट्रक्चर ॲज इट इज फॉर्म द अवेलेबल ड्रॉइंग युझिंग द सॉफ्टवेअर अवेलेबल इन लॅबोरेटरी. लोड बेअरिंग आणि फ्रेम स्ट्रक्चर असं तुम्ही शिकला तर त्यातलं लोड बेअरिंग स्ट्रक्चरचं ड्रॉइंग तुम्हाला तयार करायचं आहे. त्यानंतर प्रिपेअर कन्स्ट्रक्शन नोट, साइट प्लॅन अँड द शेड्यूल ऑफ ओपनिंग फ्रॉम द ड्रॉइंग ऑफ लोड बेअरिंग स्ट्रक्चर मेड अवेलेबल फ्रॉम द बिल्डर, इंजिनियर और सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रोव्हायडर. म्हणजे जे काय तुम्हाला ड्रॉइंग तुम्हाला मिळेल तर त्याचा कन्स्ट्रक्शन नोट, साइट प्लॅन किंवा शेड्यूल ऑफ ओपनिंग तयार करायचं आहे. किंवा लास्ट दिले लर्न लेटेस्ट सॉफ्टवेअर ऑफ द सिव्हिल इंजिनिअरिंग ड्रॉइंग. सिव्हिल इंजिनिअरिंगचं लेटेस्ट ड्रॉइंग सॉफ्टवेअर कोणतं आहे ते तुम्ही अभ्यास करायचा. तर या ठिकाणी थोडक्यात तुम्ही कोणती पुस्तकं वापरू शकताय हा अभ्यास सर्च करण्यासाठी, AutoCAD शिकण्यासाठी. तर इथं पुस्तकांची नावं दिलेली आहेत. AutoCAD 2000 नावाचं पुस्तक आहे, त्याचा ऑथर आहे डेव्हिड एन ट्रे. पब्लिकेशनचं नाव दिलेलं आहे. सिमिलर पद्धतीने 7 पुस्तकांची नावं दिलेली आहे. ते तुम्ही सर्च करू शकता किंवा ते वाचू शकताय. आपण पाहणारच आहोत. सायमल्टेनियसली इथं लिंक सुद्धा दिलेली आहे व्हिडिओच्या किंवा वेबसाईटच्या, ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन AutoCAD शिकू शकता. ऑटोडेस्क वाल्यांची एक वेबसाईट आहे ऑथेंटिक, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी लिस्ट ऑफ वेबसाईट आणि सॉफ्टवेअर दिलेले आहे. तर या ठिकाणी तुमचा सिलेबसची इंट्रोडक्शन आणि आपण काय शिकणार आहोत तर तो मुद्दा या ठिकाणी संपतो. इथंपर्यंत लक्षात आलं का सगळ्यांच्या? येस सर. Yes, sir. Yes, आता sir. मला सांगा टोटल किती मार्काला विषय आहे हा? किती 100. मार्काला विषय आहे? 100 मार्काला आहे. 100. बरोबर. 100 marks is divided into 2. How this is? 50 marks for practical end semester exam and 50 marks for practical progressive assessment. ओके. 50 मार्काचे तुम्हाला एंड सेमिस्टर एक्झाम प्रॅक्टिकल आहे आणि 50 मार्काचे तुम्हाला प्रॅक्टिकल प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे. प्रॅक्टिकल प्रोग्रेसिव्ह असेसमेंट इज फर्दर डिवायडेड इंटू 2 फॉर 30 and 20. 50 मार्काचं जे प्रॅक्टिकल प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे ते परत एकदा 2 टप्प्यामध्ये डिवाइड झालेलं आहे, 20 आणि 30. In that 20 marks for the micro project and 30 marks for the your practical assessment. That is the how you can draw the various drawings.
की तुम्ही कशा प्रकारे वेगवेगळे ड्रॉइंग ड्रॉ करताय त्याच्यासाठी हे डिवाइड झालेले आहे. ठीक आहे. सर्वप्रथम आता मला थोडक्यात एक जरा म्हणजे हँड रेज करा ज्यांच्या घरी आता सध्या कॉम्प्युटर अवेलेबल आहे जेणेकरून ते कॅडचं प्रॅक्टिस करू शकतात. अशा विद्यार्थ्यांनी हँड रेज करा. ज्यांच्याकडे कॉम्प्युटर अवेलेबल आहे म्हणजे मी जर काही इथून सांगितलं ड्रॉ करायला तर ते तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, चांगली गोष्ट आहे. कमीत कमी 8-9 विद्यार्थ्यांच्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे. आपण फिजिकली तरी काही इथं ड्रॉ करू शकत म्हणजे कॉलेजवरती येऊन तुम्ही ड्रॉ करू शकत नाही. ठीक आहे. कॅडसाठी तुम्हाला जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्या हातवळणी ते पडणार आहे. ठीक आहे. आणि तेवढं तुम्हाला जास्त समजेल ते. जोपर्यंत तुम्ही ड्रॉ करणार नाही स्वतः तोपर्यंत त्यामध्ये काय अडचणी येतात हे तुमच्या लक्षात येणार नाही. ठीक आहे, लक्षात येते. तर ज्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यांनी स्वतः मी ज्या वेळेला इथं प्रॅक्टिकलमध्ये सांगेन त्यावेळेला तुम्ही कॉम्प्युटर ओपन करून तिथं त्या पद्धतीने इन्स्टॉल करायला किंवा ड्रॉ करायला चालू करायचं आहे जेणेकरून तुम्हालाही ते समजेल. आणि काय अडचण असेल तर त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी तिथं मला विचारू शकता. ठीक आहे, लक्षात येते. येस सर. Yes, sir. ओके. आता इन्स्टॉल कोणाकोणाकडे आहे कॅड ज्यांच्याकडे कॉम्प्युटर माझ्याकडे आहे, अवेलेबल सर. आहे. ओके, ज्यांच्याकडे आहे त्यांनी जरा हँड रेज करा. दोघांच्याकडे आहे आदित्य आणि अथर्व. ओके, मग काय अडचण येणार नाही. ज्यांच्याकडे कॉम्प्युटर अवेलेबल आहे ती पण इन्स्टॉल नाही त्यांच्यासाठी मी काय करतोय एक लिंक तुम्हाला पाठवतो पुढच्या प्रॅक्टिकलला. त्या लिंकमधून तुम्ही डाउनलोड करू शकताय. साधारणतः 800 ते 900 MB चा सेटअप आहे. ते तुम्ही डाउनलोड करा आणि ते इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे. ज्यांच्याकडे नाही अवेलेबल त्यांनी काय करायचं कॉम्प्युटर सिस्टीम इज अवेलेबल नाही त्यांनी काय करायचं जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं मी काय असं टायमिंग सांगत नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही कॉलेजवरती या. कंपल्सरी नाही कॉलेजवरती येणं. इट इज नॉट मॅन्डेटरी बट फॉर प्रॅक्टिस पर्पज यू कॅन कम and visit our laboratory. I will be available there to guide you. Okay. तुमच्या वेळेनुसार तुम्ही या तिथं मी तुम्हाला तिथं कसं ड्रॉ करायचं ते मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, लक्षात येतंय. येस सर. ओके. हां, कॉलेजवर यायलाच पाहिजे हे काही कंपल्सरी नाही. पुन्हा एकदा सांगतोय मी हे आपण आपल्या लेवलला ॲडजस्ट करायला लागलो. पण तुम्हाला जर प्रॅक्टिस करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. ओके, ठीक आहे. आता आपले 2 तासात जरी प्रॅक्टिकल असेल तरी आता आपण आज फक्त इंट्रोडक्शनचा पार्ट घेणार होतो म्हणून या ठिकाणी आता आपण थांबतो. इंट्रोडक्शनचा पार्ट आपण सांगितलेला आहे. कोर्सचं वेटेज काय आहे, मिनिंग काय आहे, त्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत हे आपण इंट्रोडक्शन घेतलेलं आहे. नेक्स्ट प्रॅक्टिकलपासून आपण ॲक्च्युअल ऑटोकॅड कसं इन्स्टॉल करायचं तिथून सुरुवात करणार आहे. त्यावेळेपासून आपण प्रॅक्टिकल कंटिन्यू करू. ठीक आहे. येस सर. ओके. आता तुम्हाला ॲक्टिव्हिटी काय करायची आहे ह्या पुढच्या 1 तासात. आत्ता मी जे काही तुम्हाला कॅडचे सॉफ्टवेअर सांगितले त्या प्रत्येक सॉफ्टवेअरचे किमान 5 तरी सॉफ्टवेअरची नावं लिहा आणि त्याच्या खाली थोडक्यात 1 ते 2 ओळी त्या सॉफ्टवेअरची माहिती द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑटोडेस्क,
ऑटोडेस्क ही कंपनी काय करते आहे किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते फीचर्स आहेत, त्याच्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहे त्या ऑटोडेस्कचं कॅड इन्स्टॉल करण्यासाठी. सिमिलर वे ऑटोडेस्क रिवेट जर तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची थोडक्यात 1-2-3 ओळी माहिती लिहा. त्याला सिस्टीम रिक्वायरमेंट काय आहे ते लिहा. असं एक 4 सॉफ्टवेअरची माहिती तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे. त्याचं PDF तयार करायचं आहे आणि मला पर्सनली व्हॉट्सअप करायचं आहे. ठीक आहे. जे कोण मला व्हॉट्सअप करतील त्यांचीच अटेंडन्स आपण लावणार आहे. आणि ही जी ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला या येत्या 1 तासात म्हणजे आता 11:10 झालेले आहेत, 12:10 पर्यंत तुम्हाला सेंड करायचं आहे. ठीक आहे. लक्षात आलं का टास्क काय आहे ते? येस सर. Yes. Yes, sir. हो. ठीक आहे. ज्यांच्या लक्षात आलंय त्यांनी एंड करा. तुम्ही मीटिंग लिहून झाला तरी चालते आणि कामाला लागा. ज्यांच्या लक्षात आलं नाही त्यांना परत एकदा सांगतोय मी, गुगलवरती कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग म्हणजे कॅड सॉफ्टवेअर कोणते कोणते आहेत हे सर्च करायचं. किमान 4 सॉफ्टवेअरची नावं काढायची आणि ते सॉफ्टवेअरची थोडक्यात 1 ते 2 ओळी माहिती तुम्ही लिहायची आहे आणि त्याचं PDF तयार करून मला पर्सनली व्हॉट्सअप करायचं आहे. आणि व्हॉट्सअप करताना त्या पेजच्या वरती नेहमीप्रमाणे तुमचं नाव आणि रोल नंबर लिहायचा आहे. ठीक आहे. आणि ते मला येत्या 1 तासात म्हणजे 12:10 वाजेपर्यंत तुम्हाला पाठवायचं आहे. ठीक आहे. Yes, sir. ओके.